मी मनसे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी। दिनांक 17-12 म्हणजे मागच्या वर्षीच्या 11व्या किंवा 12व्या महिन्यापासून मी ह्या युनिव्हर्सिटी म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांची लेखा परीक्षणाची मागणी केली होती। त्याच्यासाठी मला बराच खटाटोप करावा लागला आणि छत्रपती संभाजीनगरहून ते मी लेखा परीक्षणाचे अहवाल प्राप्त केले। त्याच्यानंतर मग मी बरेच भयंकर लेखाक्षेप होते त्याच्यात, म्हणजे गंभीर स्वरूपाचे आहेत। घोटाळे कसे करतात, अनियमितता कशी करतात, मनमानी शासनाचा पैसा म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा पैसा हे चुकीच्या मार्गाने कसे खर्चतात, त्या संदर्भात सगळे मी हे लेखा परीक्षण अहवाल बघितल्यावर माझ्या लक्षात आलं। त्याच्यानंतर मग मी दिनांक 28/1/2024ला कुलसचिवांना एक पत्र दिलं आणि पत्र दिल्याच्या नंतर त्यांना विचारलं की हे लेखा आक्षेप पूर्ण झालेले आहेत का। तर 17-18 पासून हे आजपर्यंत समजा जवळपास 8 वर्ष झाले। आत्तापर्यंत जितके लेखाक्षेप निघालेले ते कुठल्याही लेखाक्षेपावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही। सदरील लेखाक्षेप हे सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा कार्यालय जुनं औरंगाबाद होतं, आता तर छत्रपती संभाजीनगर विभागाने केलेलं आहे। त्याच्यानंतर मग मी त्यांना 28/1ला पत्र पाठवलं आणि एकूण लेखाक्षेप जितके पेंडिंग आहेत तितक्या सगळ्यांची मी त्यांना माहिती दिली व ह्याच्यावर काय कारवाई झाली ह्याची विचारणा केली। त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडून कुठलीही कारवाई झालेली नाही आणि वेळोवेळी आम्ही त्यांना पत्र पाठवतोय। म्हणजे हे पत्र 25/6/2018 पासून 2018 पासून ते 18/2/2026 पासून पर्यंत म्हणजे जवळपास 8 वर्ष फक्त यांना पत्र दिलेले, जसे काही लव्ह लेटर दिलेले। माझ्या हिशोबानं कुठल्याही शासकीय कामात ज्यावेळेस आपण 1 पत्र देतो, 2 पत्र देतो, 3 पत्र देतो, त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे, पण अशी गोष्ट इथं झालेली दिसून येत नाही। ही कारवाई का झाली नाही काय मला काही त्याच्याबद्दल माहिती नाही। आणि ज्यांनी हे घोळ केलेले आहेत ते सपशेल बाहेर फिरत आहेत। त्याच्यातले काही लोक तर रिटायर झालेत, म्हणजे आम्ही पगारे घेणार, घोळे करणार आणि आमचं काही वाकडं होणार नाही असा सगळा त्यांचा समज आहे। त्याच्यानंतर मग मी कुलसचिवांच्या दालनात आंदोलन केलं, ह्याच्यावर पुढे काय कारवाई होणार, कधी होणार, कशी होणार। मग त्यांनी मला एक पत्र दिलं परत 2/3/2026ला की उपरोक्त संदर्भीय कुलसचिव यांच्या दालनात झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने कळविण्यात येते की सन 2017-18 ते 20-21 या वित्तीय वर्षातील लेखा परीक्षण आक्षेपांचे अनुपालन या कार्यालयात न सादर केल्या संबंधित कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यावर कार्यवाहीबाबत लवकरात लवकर माननीय कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नियंत्रक अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील कारवाई बाबतचा निर्णय घेण्यात येईल। तसेच संदर्भ 4 व 5 अन्वये कळविल्याप्रमाणे देयक स्वीकारणे बंद करण्यात येईल। म्हणजे हे लेखा आक्षेप पटकन क्लिअर व्हावे म्हणून त्यांच्या पगारी बंद केल्या असं त्यांनी मला हे पत्र दिलेले तिथल्या नियंत्रकांना। त्याच्यानंतर मग मला असं समजलं की त्यांनी देयक परत सुरू केलेले। मग मी कुलसचिवांना कुलगुरूंना भेटलो आणि कुलगुरू तर म्हणले की म्हणजे ते सॅलरी रोकना ये देश का विकास रोकना है बोले, म्हणजे विकास नाही म्हणत ते विकास म्हणतात, ठीक आहे। आणि त्यांनी काय केलं परत सगळे देयक देणं सुरू केले आणि 30 एप्रिल 2026 पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे अशी त्यांना एक नोटीस दिलेली किंवा पत्र दिलेले आणि त्या पत्राची कॉपी त्यांनी मला एक दिलेली आहे। म्हणजे 30 एप्रिल पर्यंत हे सगळे लेखा आक्षेप क्लिअर होतील असं त्यांना वाटते, पण मला नाही वाटत। जी गोष्ट 8 वर्षात झाली नाही ती आता ह्या 2 महिन्यात काय होईल। 30 एप्रिलला च्या नंतर 1 मेला महाराष्ट्र दिन आहे आणि 2 तारखेला मनसेचा दिन आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाबद्दल। कारण की ह्याबद्दल आंदोलन मला करावंच लागेल, तीव्र आंदोलन करावं लागेल, त्यावेळेस त्यांना समज येईल आणि त्या हिशोबानं त्याच्यावर कार्यवाही होईल असं मला वाटतंय। आता पुढचा टप्पा आहे, मी काही जे मुद्दे काढलेले आहेत ह्याच्यात कशा प्रकारचा घोटाळा वगैरे होतो हे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडतो। काही निवडकच मांडतो कारण की हे प्रत्येक पान घोटाळ्याचं आहे। जवळपास सगळ्या लेखा परीक्षणाच्या अहवालाचे 2000 पान आहेत, पण तरी निवडक मांडतो जे मला समजले की ह्यांनी
एक सांधे सोडली नाही की भ्रष्टाचार तिथं न व्हावा. ह्याच्यात प्रामुख्याने की शासनाची कुठली खरेदी जर आपल्याला करावी लागत असेल तर ही जेम पोर्टलवरून करावी लागते असा शासन निर्णय आणि ते बंधनकारक आहे. ह्यांनी सबसेल जेम पोर्टलला बाजूला ठेवून बायपास करून स्वतःच्या मनमर्जीनं सगळे सामान खरेदी केलेले आहेत. त्या लेखापरीक्षण अहवालात तुम्हाला सगळ्यांना दिसतील. दुसरा महत्वाचा विषय की एखादं देयक ज्यावेळेस आपण कोणाला देतो आताच्या सध्याच्या नियमाप्रमाणे की त्यांचा 2% GST आणि 2% इन्कम टॅक्स हा कपात करून त्याला उरलेलं देयक द्यायला पाहिजे. असंही कुठेही झालेलं नाही. त्यांना पूर्ण देयक देण्यात आलेली आहे. ह्या संदर्भात मी GST विभाग आणि इन्कम टॅक्स विभाग ह्या दोघांनाही तक्रार देणार आहे की हा सगळा घोळ काढा आणि ह्यांच्याकडून रिकव्हरी करून घ्या. ह्याला दोषीचे जे देयक देणारे जे कोणी अधिकारी कर्मचारी तिथले आहेत हे त्या गोष्टीला दोषी आहेत असा माझा समज आहे. म्हणजे ह्याच्यात अजून एक गोष्ट आहे की समजा राहायला जर आपण क्वार्टर दिले कर्मचाऱ्यांना तर त्यांना HRA देण्याची गरज नाही. म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स क्वार्टर मध्येही राहतात आणि HRAचं सुद्धा बेनिफिट घेतात. अशा सुद्धा ह्याच्यात गोष्टी आहेत. त्याच्यानंतर 2020-21 मध्ये की एखादं समजा कोणी प्रॉडक्ट तयार केलं शेतीविषयक काही मशीन तयार केली ट्रॅक्टर छोटं मोठं जे काही आहे ते आणि ते तपासणीसाठी त्याला अप्रूव्हल घेण्यासाठी ते आपल्या युनिव्हर्सिटीत पाठवतात इंजिनिअरिंग विभागाकडे आणि मग त्याच्यावरती सगळी तपासणी होते की ते व्यवस्थित काम करतंय का सगळं व्यवस्थित का आणि त्याला मग अप्रूव्हल दिल्या जातं की बाबा तुम्ही आता हे तयार करून मार्केटमध्ये तुम्ही ही गोष्ट विकू शकता. बरोबर आहे. पण तशा ज्या गोष्टी आलेल्या आहेत तर त्याच्यावर रॉयल्टी घ्यावं लागते. त्याची जी किंमत आहे समजा 5 लाख 10 लाख जी काय आहे त्याच्यावर रॉयल्टीचा दर ठरलेला आहे 1%, 1.5%, कशावर 2%. तर ही रॉयल्टी सबसेल त्यांनी घेतलेलीच नाहीये. म्हणजे झालं तर झालं युनिव्हर्सिटीचं नुकसान होऊ द्या. म्हणजे काहीतरी त्याच्याकडून 5-50 हजार 1 लाख रुपये घ्यायचे ही रॉयल्टी माफ करून टाकायची त्याला म्हणजे नियमबाह्य रॉयल्टी ही घेतली नाही त्यांनी आणि त्याच्यानंतर त्यांना सबसेलचे सर्टिफिकेट देण्यात आलेले. या रॉयल्टीची पण वसुली ही झालीच पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यानंतर एक कमाल तर वेगळीच आहे. मी आजपर्यंत हा घोटाळा कधी ऐकला नाही. पडदा घोटाळा. ह्यांनी पडदा घोटाळा सुद्धा केला. वसुंधरा वसतिगृहामध्ये 2,43,380 रुपयाचे पडदे बसवले. त्याला कुठली तांत्रिक मान्यता नाही का कुठलंही म्हणजे याच्याबद्दल कुठली प्रोसिजर केली नाही. डायरेक्ट पैसे घेतले बँकेतून आणि जाऊन पडदे घेऊन आले आणि अभियंता कार्यालयाला 1,81,000चे पडदे. म्हणजे नेमके सोन्याचे पडदे आहेत का? म्हणजे मला तर वाटणार मी माझ्या घराचे लावले भारीचे लावलेत पण 20-25 हजाराच्या वर त्या पडद्याची कधी किंमत गेली नाही. असो. कंत्राटी कामगारांना निविदा प्रक्रिया रद्द करूनही कार्यारंभ आदेश दिला. म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट काढलं होतं ते मग ती पूर्ण प्रोसिजर कॅन्सल केली आणि ती प्रोसिजर कॅन्सल केल्यानंतर एका मर्जीतल्या माणसाला डायरेक्ट आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेले. त्याच्यानंतर आता हा पडदा घोटाळ्याच्या नंतर पुढचा घोटाळा प्लास्टिक कुंड्या खरेदी घोटाळा हे सुद्धा ह्याच्यात मेन्शन आहे. त्याच्यासाठी कोणाची परवानगी घेतली नाही संमती घेतली नाही काही नाही. ह्या कुंड्या तिथं अवेलेबल आहेत का नाही ह्याचा सुद्धा आपल्याला म्हणजे ह्या लेखाक्षेपामध्ये ते दिलेलं की कुंड्या आम्हाला कुठेही बघायला मिळालेल्या नाही. त्याच्यानंतर लाखाच्या वर बिल उचलणारे लोक म्हणजे तर मला असं वाटतं की ज्यांचं GST आहे तशाच लोकांना आपण कॉन्ट्रॅक्ट देतो आणि त्यांनाच बिल देतो. तसं न करता हे GST धारकच नाही आहेत कोणी ज्यांना ह्यांनी बिलं दिलेली आहेत. जवळपास 35 ते 40 लाखाचे बिलं ह्यांनी त्यांना दिलेले आहेत. दुसरं म्हणजे नियमात न बसता विमानाने प्रवास केलेला आहे. म्हणजे विमानाने प्रवास करणे आणि म्हणजे त्याचं फर्स्ट क्लास जे काही त्याचा कॅटेगरी असते त्याचं तिकीट तुम्हाला आहे पण तेही विषय सगळा कुलगुरूंना लागू आहे. तर कुलगुरूंच्या खाली जे आहेत कंट्रोलर वगैरे जे कोणी त्यांनी नियमबाह्य गरज नसताना जिथं रेल्वेनं आपण जाऊ शकतो शासनाचं धोरण असतं की जिथं रेल्वेनं जाऊ शकतो जिथं वाहनाने जाऊ शकतो तिथं विमानाने जायची गरज नाही पण ह्यांनी युनिव्हर्सिटीच्या पैशावर अक्षरशः आईश केलेली आहे. म्हणजे ह्यांची विमानात बसायची हौस इथं पूर्ण झालेली असं मला वाटते. त्याच्यानंतर रोख किर्द बँक स्क्रोल मध्ये म्हणजे जे आपण आपल्याकडं म्हणजे ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स लिहितो
आणि ज्या सगळ्या गोष्टी बँकेशी निगडीत असल्या पाहिजे की माझ्याकडे आज शिल्लक किती, बँकेत शिल्लक किती, ह्याचा काहीतरी ताळमेळ असायला पाहिजे. तर ह्याच्यात बघितलं तर ती पण तफावत भरपूर प्रमाणात आहे. बँकेचे रेकॉर्ड वेगळं सांगतायत आणि ह्याच्याकडे ती कॅश नाही, मग ती कॅश गेली कुठं, असे सुद्धा विषय आहेत. त्याच्यानंतर एक कोणतरी महाशय त्यांच्या दुचाकीला नियमबाह्य दर महिन्याला 8 लिटर पेट्रोल घेतलेले त्यांनी, पेट्रोल घोटाळा. म्हणजे ही काय रक्कम फार जास्त नाही आहे, 8 लिटर महिन्याला पेट्रोल घेणं, असं त्यांनी 12 महिने केलेलं आहे. पण जिथं मला घोटाळा करता येईल तिथं मी घोटाळा केलेला आहे. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्यांचा मी गोषवारा काढला की असे जे नियमबाह्य पैसे यांनी दिलेले आहेत ते 17-18 मध्ये 21,24,512, 18-19 मध्ये 16,21,133, 19-20 मध्ये 71 लाख आणि 20-21 मध्ये 79 लाख ही वसूल पात्र रक्कम ठरती. ज्यांनी हे सगळे घोळ केलेले त्यांना हे पैसे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला भरणा करावा लागतो. आता ही रक्कम आहे 20-21 आणि आज आहे 26. आता हे पैसे व्याजासकट जरी बघितले तर मला वाटतं की हे भरपूर रक्कम होती आणि ही ह्यांच्याकडून वसूल केली पाहिजे. पण त्यांचं ह्यांच्याकडे दुर्लक्ष आहे की आम्ही घोटाळे करणार, सपशेल आम्ही करत राहू आणि आमचं काही वाकडं होणार नाही, अशा पद्धतीचा आदुर्भाव आहे यांचा. बियाणे विक्री केले त्यांनी त्यांच्या ह्याच्यातले आणि बियाणे जे उधार लोकांना दिलेले त्याची वसुलीच केली नाही. रेकॉर्डवर केली असेल पण ती त्यांच्या डायरेक्ट त्यांनी खिशात टाकली असेल. आदरातिथ्य खर्चातील अनियमिततेबाबत ज्याला गरज नसताना त्यांनी म्हणजे फूल, हार, बुके, शॉल असा खर्च त्यांनी कमीत कमी 25,000 लावलेला. कोणीतरी आला असेल त्यांच्या इथं पाहुणा. हो आहे ना, झेरॉक्स मशीन त्यांच्याकडे अवेलेबल असताना ते बाहेरून झेरॉक्स आणतात, हे सुद्धा ह्याच्यात मेन्शन आहे. जेमवरून खरेदी तर केलेलीच नाही. आता एक आक्षेप वाचून दाखवतो. रोख पुस्तिका विवरण पत्रामधील तफावतीबाबत बँक ताळमेळ न घेतल्याबाबत तसेच बँकेने आकारलेले कमिशन चार्जेस डीडीओ खात्यातील शिल्लक स्थिर ठेवण्यासाठी अग्रिममधून भरलेली रक्कम वसूल करण्याबाबत. ही रक्कम किती माहिती आहे? 30 लाख. आणि हे काही मनसेनं आरोप केला नाही किंवा मनसेनं त्यांचं ऑडिट केलेलं नाही, हे त्यांच्याच विभागानं ऑडिट केलेले जे रुटीन ऑडिट आहे आणि हे त्यांनी काढलेले मुद्दे. हे फक्त मी वाचून दाखवतोय. असून एक आहे म्हणजे आता तुम्हाला तर हसूच आलं, गॅस सिलेंडर घोटाळा. गॅस सिलेंडर खरेदीतील अनियमितताबाबत सदरील देयकाचे लेखापरीक्षण करत असताना एकूण 2 गॅस सिलेंडर खरेदी केले असून त्यांचे दोन्ही पावती व त्यांचे क्रमांक सारखे दिसून येत आहेत व गॅस सिलेंडरचे पासबुक लेखापरीक्षणात पाहावयास मिळाले नाही. याबाबत खुलासा लेखापरीक्षण कालावधीत लेखापरीक्षणात सादर करावा. म्हणजे एकच सिलेंडर घेतले, त्याचे 2 पावत्या लावले, त्याचे पैसे उचललेत. म्हणजे 1000 रुपये सुद्धा आम्ही त्या गॅस सिलेंडरचे सोडलेले नाही. हे आता जे रॉयल्टीचं म्हणलं मी तुम्हाला, संशोधन अभियंता यांनी अखिल भारतीय समन्वित पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पाअंतर्गत विविध कंपन्यांबरोबर खालील प्रमाणे समंजस करार केलेला आहे. अवजारे वगैरे जे आहेत, समजा रोहित कृषी इंडस्ट्री पुणेची आहे, त्याला जे काही ह्यांची वस्तू इथं आपल्याला तपासण्यासाठी दिली होती त्यांनी बनवलेली शेती उपयोगासाठी, त्याला 1% रॉयल्टी होती, ती घेतली नाही. 1.5%. मग दुसरं आहे स्वामी ॲग्रो उस्मानाबादचे, ह्यांना 1.5% ती वसूल केली नाही. इन्व्हेंटिव्ह सोल्युशन नाशिकची कंपनी होती, त्यांची 2% रॉयल्टी होती, ती केली नाही. म्हणजे ती वस्तू होती केवढ्याची, त्याच्यावर रॉयल्टी घ्यायची किती होती, हे सुद्धा त्या वस्तूचे सुद्धा हे डॉक्युमेंट यांनी त्यांना ऑडिट करायला दिलेले नाही. हे वरवरचं निघालेले. हे बघा, लेखापरीक्षण अभिलेख सादर न केल्याबाबत आता एक तर गंभीर आहे.
आता हे त्यांनीच म्हणलेले, आपण आरोप कोणावर डायरेक्टली करत नाही. नियमबाह्यरित्या जास्तीची रक्कम आहारित करून केलेल्या संशयित अपहाराबद्दल. आता हा तर गंभीर लेखाक्षेप आहे, ह्याच्यावर तर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे, पण झाली नाही. कदाचित हा माणूस रिटायर सुद्धा होऊन गेला असेल. सहयोग, हे वाचून दाखवते प्यारा म्हणजे लक्षात येईल. सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य गृह विज्ञान महाविद्यालय परभणीचे यांचे आहरण व संवितरण अधिकारी खाते क्रमांक जे आहे ते भारतीय स्टेट बँक मकरू येथे कार्यरत आहे. सदरील खात्या बँक विवरण पत्राची तपासणी केली असता धनादेश जे काही नंबर आहे 8/5/2020 अन्वये रक्कम 2,79,550 इतकी रक्कम सेलद्वारे काढण्यात आलेली आहे. लक्षात आलं का? ऑफिसचं खातं आहे माझ्या, स्वतः काढली आणि सेल्फ करून मी 2.5 लाख रुपये काढलेले. पण ह्यांच्याकडं आम्ही आतापर्यंत कोणीही लक्ष दिलेलं नाही. मी म्हणलं ना अगोदरच की सगळे म्हणतात घोटाळा आहे, घोटाळा, घोटाळा आहे. म्हणायला सोपं आहे, पण सिद्ध जे करेल ना ती खरी कसोटी आहे. म्हणून मी थोडा ह्या गोष्टीला वेळ घेईल. 6 महिन्यापासून या विषयाच्या मागे, म्हणजे सेल्फ मधून पैसे काढले बँकेच्या खात्यातून. जेसीबीचा डिझेल घोटाळा हा तर बदनापूरचा आहे. वरील देयकाचे लेखापरीक्षण करत असताना जेसीबीचे लॉगबुक वारंवार मागणी करूनही लेखापरीक्षणात सादर केले नसून त्यामुळे जेसीबी वरील किती इंधन वापरले याबाबत कळून येत नाही. तरी सदरील डिझेलवरील खर्च लेखापरीक्षणास का अमान्य करण्यात येऊ नये याबाबत खुलासा सादर करावा. पैसे तर आम्ही देऊन टाकले, म्हणजे भ्रष्टाचार करून टाकले, पण त्याच्यासाठी आम्ही ते लॉगबुक देणार नाही, काही देणार नाही, काही देणार नाही. सगळे नियम यांनी धाब्यावर बसवलेले आहेत. हे बघा, कृषी महाविद्यालय इमारतीसमोरील बाग सुशोभीकरण कामातील अनियमिततेवर कृषी महाविद्यालय आंबेजोगाई प्रमाणपत्र क्रमांक 1462 रक्कम दिलेली आहे 2,96,85 रुपये. ह्याची गंमत बघा, ठेकेदार यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नोंदणी प्रमाणपत्र नाही, म्हणजे तो कामच करू शकत नाही. महाराष्ट्र दुकान व आस्थापना अधिनियम 1948 नुसार नमूद ड चे परवानगी मुदत ही 14/2/2020 रोजी संपलेली दिसून येते. त्याच्यानंतर आम्ही याला काम दिले. सदरील कामासाठी विद्यापीठ अभियंता यांच्याकडून अंदाजपत्रक तयार करून घेतल्याचे दिसून येत नाही, म्हणजे डायरेक्ट सदरील खर्च लेखापरीक्षणात तात्पुरता अमान्य करण्यात येत आहे. वरील बाबीचा खुलासा सादर करून अनुपालन दर्शवावे. 20ला मागितले अनुपालन. ह्याच्यावर अनुपालन हे द्यायला, समजा मी घोटाळा नाही केला तर हे घे बाबा तुझं अनुपालन, हे असं असं आहे. पण यांनी केलं का? नाही. बरोबर आहे. ह्यांनी कोटेशन कोणाकडून घेतले? मे नेट कम्युनिकेशन परभणी, मे हायटेक एंटरप्राइजेस परभणी, मे लोटस कम्प्युटर परभणी. ह्यांनी मुद्दा काय काढलाय? उपरोक्त नमूद तिन्ही पुरवठादारांच्या कामाचे धंद्याचे स्वरूप हे मूळचे कम्प्युटर विक्री असल्याचे मुंबई दुकान अधिनियम 1948च्या आस्थापनेच्या नोंदीच्या दाखल्यावरून दिसून येते. आणि मग ह्यांच्याकडून एसी कसं काय घेतला तुम्ही? जीएसटी आणि इन्कम टॅक्स तर ह्यांना म्हणजे लागूच नाही काही. साहित्य खरेदी देयकाबाबत दरपत्रके उघडले दिनांक वेळ नमूद केली नाही. 2% आयकर टीडीएस कपात करणे आवश्यक असताना केलेले नाही. देयकावर अर्थसंकल्पात तरतूद वर्ष अचूक नमूद न केलेबाबत जेम पोर्टलवर साहित्य उपलब्ध आहे किंवा नाही याबाबत खात्री न करता दरपत्रकान्वये खरेदी करण्यात आलेले आहे. ही खरेदी आहे 5 लाख रुपयाची. ह्याच्यात आहे कार्पेट खरेदी, खिडकीचे पटे खरेदी, ड्युअल डेस्क खरेदी, वाचन यंत्र खरेदी आणि LCD आपली जी काही टीव्ही असतात प्रोजेक्ट खरेदी. साहित्य खरेदी बाबत जेम पोर्टलवर साहित्य उपलब्ध आहे किंवा नाही याबाबत खात्री न करता दरपत्रकान्वये खरेदी करण्यात आलेली याबाबत स्पष्टीकरण करून अनुपालन दर्शवावे. 2% आयकर कपात करणे आवश्यक असताना केलेले नाही, म्हणजे नुकसान कोणाचे? परत एक इथं पण आली बरं प्लास्टिक कुंड्या घोटाळा. दरवर्षी म्हणजे ते पेटंट ठरलेलेच आहे, मी प्लास्टिक कुंड्या घेणार, मी पडदे घेणार. परीक्षा हॉल व कॉन्फरन्स हॉलच्या खिडक्यांना पडदे बसविण्याबाबत अनियमितता. वाचून दाखवतो.
जेम पोर्टलवर दरपत्रके मागून पडदे व साहित्य खरेदी करण्याचे असताना नोटीस बोर्डावर सूचना लावून दरपत्रके मागविण्यात आले आहे. तसेच धनादेश दिल्याबाबत पोच पावती घेण्यात आली नाही. पडदे शासकीय कामासाठी वापरात व सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्यात यावे. पडदे आवश्यक असल्याबाबत संबंधित विभागाकडून यांनी मागणी नोंदवली नाही. मी मागणीच केली नाही, तुम्ही बळजबरी मला पडदे आणून द्यावे. खरेदी सूचनाबाबत नोटीस बोर्डावर लावले बाबत साक्षीदार स्वाक्षऱ्या नाहीत, म्हणजे ती जे काही टेंडर काढावं लागतो तो जे नोटीस बोर्डावर लागतो ते सुद्धा केली नाही. रक्कम 72,523 चे प्रस्ताव केले असून तरतुदीस मंजुरी प्राप्त होऊन देखील प्रत्यक्षात रक्कम 60,000 रुपये दिलेली त्यांना. धाव पुस्तके इंधनाची नोंद नसताना, इतिहास पुस्तकीमध्ये नोंद नसताना देयक पारित करण्याबाबत लॉग बुक असतो, म्हणजे सरकारी गाडीत मी बसलो किती वाजता, किलोमीटर रिडिंग काय होतं, डिझेल किती टाकलं, परत आलो कधी, याबाबत त्या लॉगबुकमध्ये सगळं मेन्शन करावं लागतं. आणि लॉगबुकच्या नंतर ते दाखल केल्याच्या नंतर त्याच्यावर बिल पारित होतं. ह्यांनी बिल ते न समजा ते लिहिलेलंच नाहीये तर बिल दिली कशी? म्हणजे घेणारा आणि देणारा हे दोन्ही दोषी आहेत. ते 14 लाखाचं UAE पशुशक्तीचा योग्य वापर कृषी अनुसंधान परिषद दिल्ली अंतर्गत योजना अनुदानात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुधारित बॅलेचलित अवजारे व शासकीय कार्यालयासाठी आवश्यक पोर्टल जेमवर खरेदी न करता थेट स्थानिक पुरवठादाराकडून खरेदी केलेबाबत गुंतलेली रक्कम 14 लाख रुपये. आता हे तर फार जबरदस्त आहे, म्हणजे जितकं सांगेल तितकं कमी आहे. आळीप बीज उत्पादन स्पॉन प्रॉडक्ट योजना अंतर्गत जैविक खते निर्मिती वेळोवेळी तयार केलेला साठा शिल्लक साठा याची नोंद ठेवण्यात आलेली नाही. तसेच बायो प्रॉडक्ट उद्दिष्टावर तयार करणे, मूळ झालेले आर्थिक नुकसान व शेतकऱ्यांची विक्री करण्यासाठी सक्षम प्राधिकरण यांचा परवाना, GST नोंदणी प्रमाणपत्र घेण्यात आले नसल्या उणिवाबाबत आता म्हणल्याप्रमाणे 34-35 लाखाचं बिल पेमेंट केलेले सगळ्यांचे नावं आहेत तिथं, रक्कम सुद्धा आहे लाखाच्या वर आहे, पण ते GST धारक नाही. मग GST धारक नाही तर मग आपण, मला तरी वाटत नाही की शासकीय कार्यातून आपण पेमेंट करू शकतो. 5,000च्या खालचं असेल तर करू शकतो. हे विमान प्रवास आता बोलून दाखवल्याप्रमाणे हा गंभीर आहे. रोख किर्द आणि बँक स्क्रोल मधील तफावतीबाबत. रोख किर्द प्रमाणे 1/4/2018 रोजी शिल्लक रक्कम निरंतर. दिनांक 1/4/2018 रोजी बँक स्क्रोल प्रमाणे शिल्लक रक्कम 4,99,666. तफावत रक्कम 4,99,666. रोख किर्दीप्रमाणे दिनांक 31/3/2019 रोजी शिल्लक रक्कम आहे 510. दिनांक 31/3/19 रोजी बँक स्क्रोल प्रमाणे शिल्लक रक्कम आहे 12,38,000 नाही 1,23,87,516. तफावत रक्कम 1 कोटी नाही 12 लाख नाही 1 कोटीची रक्कम आहे. तफावत रक्कम त्याच्यात आलेली आहे 12,37,966. कुठे गेले पैसे? हे दुचाकी इंधन आता म्हणलेलं 8 लिटर महिन्याला पेट्रोल घेतलंय त्यांना. बँकेत न भरता निधीचा दुरुपयोग. वसूल केलेली रक्कम बँकेत भरणा न करता निधीचा दुर्विनियोग केल्याबाबत. हा शब्द काय मलाही माहिती नाही. वसूल पात्र रक्कम आहे 1,91,725. जमा पावती पुस्तकाद्वारे प्राप्त रक्कम शासकीय लेख्याबाहेर ठेवून शासकीय निधी रक्कम रुपये 1,91,725 चा दुर्विनियोग केलेला आहे. मला माहित नाही हा शब्द काय, तुम्हाला माहिती? दुर्विनियोग, चुकीचा वापर.
अपार, आता हे मी नाही म्हणत किंवा आपण नाही म्हणत आहे, बीज प्रक्रिया केंद्र परभणी बियाणे प्रक्रिया नोंदवही वरील पेन्सिलने नोंद घेणे फोडता आली पाहिजे, काही चुकत झाली पाहिजे. बियाणे पास नापास नोंद न घेणे तसेच प्राप्त तूर बियाणे जमा नोंद न घेता परस्पर विल्हेवाट लावून अपहार केल्याबाबत. असे अजून दिवस कमी पडत. आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचार. 4 वर्षाचे अजूनचे नंतरचे लेखापरीक्षण आणि त्याच्या अगोदरचे काय लेखापरीक्षण ते तर बाकीचे, ते तर सापडत नाही, असं नाही तसं नाही असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे. मला जेवढे होते तेवढे तर मी घेऊन आलेलो. त्याच्यात 2 कोटीचा वसूल पात्र रक्कम आहे, बाकी तात्पुरती अमान्य रक्कम 5 कोटी 10 कोटी अशी आहे. जर समजा ती अमान्य आहे आणि जर समजा ते जर खरंच इमानदार असले असते तर हे ऑडिट पॅरे क्लिअर करून त्यांनी केलं असतं. जवळपास ही 15 कोटी झाली अमान्य रक्कम. अमान्य म्हणजे खर्च केलाय पण तो अमान्य नाही किंवा नियमानं केलेला नाही असं त्याचा अर्थ. आणि वसूल पात्र रक्कम आपण ही जरी पकडली तरी 2 कोटी रुपये व्हायचे. एसीचा एक मुद्दा आहे, आंदोलन सर्वांना माहिती आहे. हो, आता युनिव्हर्सिटीमध्ये एसी लावतात ते वेतन श्रेणीवर असतात, कोणाला लावायची किंवा माझ्या हिशोबानं फक्त कुलगुरू लावू शकतात, बाकी त्यांच्या खालचे कोणी लावू शकत नाही. आपले परभणीचे जिल्हाधिकारी सुद्धा लावू शकत नाही, मनपाचे आयुक्त सुद्धा लावू शकत नाही, जिल्हा परिषदच्या सीओ सुद्धा लावू शकत नाही. त्याच्यावर आपण काही वाढणार हो, करणार आहे 100%. थोडं संख्याबळ आमचं कमी आहे, प्रत्येक ठिकाणी ॲट अ टाइम मी पोहोचणं थोडं अवघड आहे, पण टप्प्याटप्प्याने मी करतो. आणि एकदा जर जो पकडला तर ते इतक्या सोप्या पद्धतीने एसी निघत नाही. मला अक्षरशः पेट्रोलवर अंगावर पेट्रोल टाकून घ्यावं लागलं नांदेडला परवा. आणि तसे पत्र सुद्धा आहेत की त्या सार्वजनिक अभियंत्यांनी एसी काढून दिला नाही म्हणून त्यांच्या विद्युत विभागानं पत्र दिलेले, मग ते शेवटी निघालं. त्या संदर्भातली पत्रकार परिषद आणि त्यांचे घोटाळे आणि त्यांचे जे माणसं आहेत जे 10-15 वर्षापासून त्याच खुर्चीवर कसे बसलेले आहेत, ह्या संदर्भात सुद्धा एक पत्रकार परिषद लवकरच होती. या संदर्भात कुलगुरूंनी जर पुढे कारवाई केलीच नाही, तुमची अडचण सगळं झाल्याच्या नंतर काय? 1 तारखेला महाराष्ट्र दिन, 2 तारखेला मनसेचा दिन युनिव्हर्सिटी. एवढं त्या कुलगुरूंनी, कुलसचिवांनी, तिथल्या नियंत्रकांनी हे लक्षात ठेवावं. त्यांनी रीतसर ठीक आहे चला 30 एप्रिलची तारीख मांडलेली आहे, म्हणजे मान्य केलेली की तिथपर्यंत हे क्लिअर व्हायला पाहिजे. आणि माझ्या हिशोबानं मी जी अभ्यास केलेला आहे किंवा बऱ्याच लोकांकडून घेतलं की त्यांचं काम सुरू आहे, पण हे जे गंभीर लेखाक्षेप आहे हे काही क्लिअर होणार नाही आणि ही रक्कम त्यांना शासनाला भरावीच लागेल. तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. आपण म्हणतो त्याप्रमाणे जवळपास आता हे 5-6 वर्षाचा कालावधी गेला, 8 वर्षाचा कालावधी गेला. हो, तुमच्याकडून ते प्रश्न उपस्थित झाल्यामुळे त्यांनी हो. आता काम सुरू केलं. हो, या दरम्यानमध्ये लेखापरीक्षकांनी जे आक्षेप नोंदवलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये गव्हर्नमेंटच्या स्तरावर काय झालं? त्यांनी जे समोर पाठवले होते की अशा पद्धतीचे आक्षेप. नाही, मी त्यांना तो प्रश्न विचारला. जे लेखापरीक्षण करतात ते म्हणतात की आम्ही करून त्यांना त्या ऑफिसला सुपूर्द करतो, ते त्याची स्टडी करून पुढील जी कार्यवाही ते त्या स्थानिक ऑफिसनं करायला पाहिजे. आणि ती म्हणजे सगळं समजा सॉर्ट आउट झालं तर ते परत तपासणीसाठी आमच्याकडे द्यायला पाहिजे. मी परत आम्ही बघू हे बरोबर आहे का चूक आहे, अशा पद्धतीने त्यांची ती सिक्वेन्स असते. पण या संदर्भात तुम्ही रजिस्ट्रारशी संपर्क साधला का? रजिस्ट्रारशी संपर्क साधला, कुलगुरूंशी संपर्क साधला, सगळ्यांशी संपर्क साधला. पण ते मी सांगितलं ना की मी गेलो, मी आंदोलन केलं, त्यांनी देयक बंद केली, परत काहीतरी प्रेशर आला असेल, सगळे चोरच आहेत, आओ चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा, परत देयक सुरू केली. आणि मला परत एक पत्र दिलेले 30 एप्रिलपर्यंत आम्हाला वेळ देण्यात यावी. त्या पत्राची प्रत सुद्धा मी तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या मोबाईलवर पाठवून देईन. विमान प्रवास किती नाव आहेत का? हो, आहेत ना. नाव सांगा ना काही कळत ना. म्हणजे कुलगुरू व्यतिरिक्त कोणकोणते? हां, विद्यापीठाचे जर प्रवास करतात विमान बरं भाऊ,
आपलं ह्या पूर्ण हे जे इतक्या वर्षाचं जे सगळं हे लेखा परिषद आहे हे कॅटकडं काही गेलेलं आहे का? कॅटकडे गेलेलं आहे का? कॅट म्हणून जी संस्था आहे ती देशाची नाही सर्वोच्च नाही संस्था गेलं आहे. नाही गेलं नाही त्याचं काही आहे का आपल्याकडे? नाही. गेलं, पाठवलं, नाही पाठवलं, काही नोट घेण्यात आली, त्यांच्याकडून काही ताशेरे आले वगैरे वगैरे. आपण त्याकडे घेतलं नाही. काहीच नाही. हे लेखा परीक्षण झाले, त्यांनी सबमिट इथं केलेले, ह्याच्यावर कारवाई ह्यांनी करायला पाहिजे, ती झालेली नाही. आता ते कॅगचा जो काही नियम आहे किंवा तिथं कशी तक्रार करावी लागते हे मला माहीत नाही, पण जर तसं काही असलं तर नक्की मला सांगा, मी तिथपर्यंत जायला ते आहे विमानाचं. नाव कुठून कुठं? हे आहे 18-19चं. हां. गुंतलेली रक्कम आहे 24,207 रुपये. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी सन 2018-19 अंतर्गत अन्न तंत्र कार्यालयीन विमानाने विमान प्रवास भत्ता देयकाची तपासणी केली असता असे दिसून आले की सचिव दर्जाच्या अधिकाऱ्या यांनाच फक्त इकॉनॉमी क्लासचे विमानाचा प्रवास अनुज्ञेय राहील तशी तरतूद असताना सदरील प्रमाणकाद्वारे अपॉइंटेड DI अँड डीन यांनी विमान प्रवास भत्ता देय करण्यात आला आहे. तसेच न्यायालयीन व विधिमंडळातील यासारख्या कामासाठी प्रवास न करता नॅशनल कॉन्व्हेन्शनला उपस्थिती राहण्यासाठी प्रवास देय पारित केला गेला आहे. प्रवासाची इतर साधने उपलब्ध असताना व इतर मार्गाने प्रवास करणे शक्य असताना देखील विमानाने प्रवास केला गेला. कुलगुरू यांच्या पूर्व परवानगी घेणे आवश्यक असताना सादरील देयक कुलसचिव यांच्या परवानगीने पारित करण्यात आले आहे. तसेच परतीचा प्रवास अनुज्ञेय नसतानाही देय करण्यात आला. नाव हे याचा फोटो काढून घेतो. नाव नाही, पद असतं त्याच्यात. नाव कोणाचेच नसतं त्याच्यात, तो पद असतो ते जे काही डिपार्टमेंटचे हेड आहे. जेम वरून खरेदी ह्यांनी केलेलीच नाही, हा सगळ्यात मोठा घोळ आहे. DI अँड डीन हे पदाचं नाव आहे डेप्युटी डीन. आणि हे टेक्नॉलॉजी किती सगळी रक्कम किती आहे विमान प्रवासाची? 4 वर्ष 25,000. आता हे आहे 18-19चं. आता 18-19च्या काळामध्ये जे DI डीन होते त्यांनी हे केले. सर्व तुम्हाला रिपोर्टिंग जे काही मागितली होती ते कधी प्राप्त झाली? किती मी वेळ? नोव्हेंबर 2025 पासून पाठपुरावा सुरू केला. अगोदर इथल्या लेखाधिकाऱ्यांना ते म्हणले आम्हाला काही देता येत नाही, तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयात जा, त्यांनी जर देण्यासाठी आम्हाला परवानगी दिली तर आम्ही तुम्हाला देऊ. मग मी छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयाला गेलो. ते म्हणले की आम्ही पब्लिकली हे केलेले आहे, पण मी त्यांना म्हणलं की तुम्ही पब्लिकली केलेलं नाही, तुमच्या वेबसाईटवर हे आहे सगळं, पण त्याचा ॲक्सेस सामान्य जनतेला किंवा आम्हाला नाही. मग त्यांना फोनवर कळवलं, इथे काय बोले म्हणून आहेत कोणीतरी. मग त्यांनी त्याच्यानंतर हे लेखा मला हे सगळं दिलं. तसं रिक्सर मी पत्रही त्यांच्याकडून घेतलं. ते मला डायरेक्ट देऊ लागले. मी तसं नका देऊ, मी तुम्हाला पत्र दिले, त्या पत्राची कव्हरिंग लेटर देऊन ही माहिती मला द्या. उद्या तुम्ही म्हणले की हे आमचं नाहीच आहे तर मी काय करू? मी पुढचे 4 पावलं पुढे जरा नाही. मनसेच्या लेटर पॅडवर दिलेला आहे. मला वाटत नाही की RTI अर्ज करणं गरजेचं आहे, किंवा आपण कुठल्याही साध्या अर्जावर 10 रुपयाचं तिकीट जर लावलं तर तो RTI होऊन जातो. किंवा त्यांनी मला तशी मागणी केली नाही की मला RTI मागा म्हणून. कोर्टामध्ये जेव्हा जातो ना आपण, तर RTIच्या अंतर्गत दिलेले जे अर्ज असतात का त्यावर ते संबंधित लोक ते उत्तर देतात. अहवाल आहे. नाही नाही नाही, याला काही गरज नाही. नाही. ऑडिट झाले ते ऑडिट. वेबसाईटला आहे म्हणजे तुमचा काय प्रॉब्लेम? हे बघा, मी 17/12/2025ला त्यांना पत्र दिलं आणि त्यांनी मला लगेच 17/12ला माहिती दिली आणि ते पत्र सुद्धा घेतलं. सॉफ्ट कॉपीमध्ये माहिती दिली असं सुद्धा मेन्शन केलेलं. कारण हे गठ्ठे लगेच हां, पण त्याच्या अगोदर छत्रपती संभाजीनगरची जी झाली ना, त्याचं त्यांना ते माझी डेन्सिटी जरा सब लक्षात आली. नाही दिलं तर काय होऊ शकतं म्हणून, नाही तर आपली मांडी तयार होते कुठेही. त्याची मंत्रालय स्तरावर तुम्ही काही पाठपुरावा केला? नाही ना, आता करील ना.
अधिकारी अगोदर मी म्हणलं ते झोपलेले आहेत त्यांना जागा करावं, नंतर मग सगळ्यांना कळावं जनतेला की किती मोठ्या प्रमाणात कसा पद्धतीनं भ्रष्टाचार सुरू आहे. आणि त्याच्यानंतर आता पुढचे जे टप्पे आहेत, अगोदर आंदोलन करू, म्हणजे अगोदर आपण डॉक्टरकडे जातो, गोळी देतो, त्याच्यानं बरं नाही झालं तर इंजेक्शन देतो, सलाईन देतो, मग ऑपरेशन करतो, त्याच्यानंतर त्या पद्धतीने चालून देऊ. लढाई मोठी आहे. नाही पण सर, लेखा परीक्षकाचा याच्यात प्रश्न आहे की पूर्तता त्रुटीची होत नाही विद्यापीठाकडून, तर तो हा अहवाल कॅबकडे का पाठवत नाहीये हे म्हणतात तसं. त्याबद्दल मला थोडासा अभ्यास कमी आहे. तर ते करतील ना म्हणून कारवाई नाही, विद्यापीठावर. हे असा प्रश्न त्यांना मी विचारायचा हेच मला माहित नव्हतं. आता मला यांच्यामुळे माहित झालेले, तर मी त्याच्या संदर्भात त्यांच्याकडून सगळे डिटेल घेईन. त्यांच्या वरिष्ठाला पाठवायला पाहिजे. नाही, म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे फक्त की विद्यापीठामध्ये जे कोणी बी लेखा परीक्षक यायचे ते इथं जे काय पद्धतीने आक्षेप नोंदवायले त्याची एक कॉपी ते कुलसचिवांना किंवा ते तुमचे राज्यपाल जे आहेत त्यांना एखादी कॉपी देत असतील ना ते की आम्ही कसं आहे विद्यापीठामध्ये बघा, केलं. हे जे आहे आता हे सगळे घोटाळ्याचे लिस्ट आहे. आता हे तुम्हाला आपल्या ढोबळ मराठी भाषेत सांगायचं म्हणजे की मारल्यासारखं करतो, रडल्यासारखं कर, हे इथपर्यंत त्यांनी मर्यादित ठेवलं होतं. त्यांना माहितीच नव्हते की हे कोणीतरी सोनू लावते नावाचा किंवा मनसेचा पदाधिकारी येईल आणि सगळं बाहेर काढेल. तर आम्हाला तेच म्हणायचं ह्याच्यात लेखा परीक्षक पण गुंतलेले आहेत मग ते वर पाठविणं त्यामुळे तुम्हाला सांगायला आता ह्यांनी कसं असू आहे, शकतं तसं. आता हे जे गोष्ट ते आहे कॅगकडे जाईल हा विषयच मला माहित नव्हता. हा नवीन विषय माझ्यासाठी. मला एखादी गोष्ट माहित नाही तर मी डायरेक्ट म्हणतो मला माहित नाही. मी त्याच्यावर मी खूप हुशार आहे, असं आहे तसं आहे असं दाखवत नाही, पण मी 100% ते पाठपुरावा करेन. लेखा परीक्षक विभाग यामध्ये सुटलेला असा विषय येत नाही, कारण तो दरवर्षी त्यांची परीक्षा घेणं आणि रिझल्ट जाहीर करणं हा त्यांचं काम हो, पण पुढं काहीच नाही ना. आहे. नाही झालं समजा एखादा विद्यार्थी वारंवार फेल काय होत म्हणालो आहे, तर आता त्याची म्हैस आपली पाण्यामध्ये काय करणार याच्याबद्दल लेखा detail परीक्षण मला माहिती घेऊ द्या. ताशीर मी 100% देते, तुम्हाला तसं काम नाही पुढे काय करायचं, फक्त ताशीर देते. परीक्षा घ्यायचं द्यायचं काम आहे. विद्यार्थी वारंवार फेल आणि हे व्हायचं स्थानिक लेखा परीक्षक औरंगाबाद मी तुम्हाला सांगतो, हे जे बाहेरून जे हे कुलगुरू पासून हे जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषद सीओ ह्यांची सगळ्यांची तुम्हाला सांगतो, जिल्हा अधिकारी जे आपले आहेत ते आपल्या परभणीला फक्त ओरबाडायला आलेले आहेत. बरोबर आहे. बाकी लोकांना व्यवस्थित बोलणं सुद्धा त्या माणसाला माहित नाही. बरोबर आहे. आणि तो नियम बाह्य एसीत बसलेला आहे. त्यांना मी सांगितलं की तुमची वेतन श्रेणी ही जर S30 असेल तर मला द्या, नसेल तर एसी काढा. तो मला म्हणला मी एसी काढणार नाही, मी मंत्रालयात जाईल, मी बोलील आणि ते करीन. त्याच्यानंतर दुसरं जिल्हा परिषद सीओ हे आता कोणत्या नवीन आलेल्या प्रोबेशनर फक्त चौकशी 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 चौकशी, ओरबाडो चौकशी को लगा दो और चलो, कारवाई ठोस कारवाई. त्या काय नाव तुमचं नतीशा माथुर मॅडमची कारवाई शून्य काम आहे. तिसरे राहिले आपले आयुक्त, त्या मनपातच्या बँक खात्यात 2000 रुपये पण नाही म्हणून ते शांत बसलेले, भ्रष्टाचार करायला वाव नाही म्हणून. आणि तिसरे हे आहेत आपले कुलगुरू. काय घेणं देणं आहे आपल्या परभणीच्या मातीशी यांचं घेणं नाही देणं नाही. आणि मला म्हणले काय माहिती आहे, एखाद्या वेळेस मी मान्य केलं असतं महाराष्ट्र किंवा देश म्हणले असते तर जगात असं वातावरण म्हणजे परभणी मराठवाडा कृषी विद्यापीठात जगात मराठवाडा नाही, महाराष्ट्र नाही, देश नाही, जगात असं वातावरण की लोक मरमर करतात पण इथं ऍडमिशन घ्यायला. अशी 1 नंबरची युनिव्हर्सिटी असं मला म्हणले होते. मी म्हणलं हे जर रिपोर्ट जर बघितले तर ह्याच्यात पण 1 नंबर येईल का 2 नंबर येईल तुम्हीच सांगा म्हणलं. किती वर्षाचे आहेत लेखा परीक्षण? 4 वर्षाचे. 4 वर्ष. 17-18 पासून 20 पासून का? 17, 18, 18, 19, 19, 20, 20, 21 पर्यंत. पुढचं काम अजून सुरू आहे. तुम्हाला हे लेखा परीक्षणावर काम करावं किंवा हा विषय बाहेर काढावा असं का जाणवलं? का जाणं ते काय माझी एक लिस्ट तयार केलेली माझी, म्हणजे मी आज रोज सकाळी अशा घरातून निघताना चिठ्ठ्या टाकतो असं. त्याच्यात एक ऐका कसं व्यवस्थित उत्तर तुमच्या व्यवस्थित उत्तरावरच यायलो मी. तुम्ही पूर्ण ऐकून घ्या. बाकी तुम्हाला जे वाटत ते तुम्ही छापू शकता माझ्याबद्दल, मला काय नाही. तर ते कसं आहे की जे असे भ्रष्टाचार करणारे जे कार्यालय आहेत ना त्यांची चिठ्ठी टाकतो मी आणि त्याच्यातून एक उचलतो आणि मग ते कार्यक्रम सुरू करतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एसीच्या मागे लागलो, पूर्ण एसी काढली. ह्या प्रोसेसमध्ये पूर्ण 1 वर्ष गेला. ह्याला किती वर्ष जाईल मला माहित नाही. असेच लेखा परीक्षणाचे अहवाल मनपाचे सुद्धा काढलेले आहेत, त्याच्यावर सुद्धा कोणती कारवाई नाही. सध्याचे जे महापौर साहेब आहेत ते बाहेर फिरतायत, स्वच्छता करतायत, होतकरू माणूस वाटतोय, बरा माणूस वाटतोय,
पण मी मागेही म्हणलो होतो की मनपाच्या आतली स्वच्छता होणं गरजेची आहे. त्याच्याशिवाय बाहेर तुम्हाला इफेक्टच दिसणार नाही. तुम्ही बाहेर किती स्वच्छता केली तर मधातून जे त्या मनपाचा तो अभियंता विभाग असेल किंवा अजून दुसरे विभाग असतील जे बलात्कार करणं सुरू आहे ना त्या मनपाचं, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. तर माझी महापौर साहेबांना अशी विनंती राहील की बाहेरची स्वच्छता बघण्यापेक्षा ते लेखापरीक्षण अहवाल सगळ्या विभागाचे काढून बघा आणि त्याच्यावर कारवाई करा. जर ती कारवाई व्हायला आणि सगळी गोष्ट सुरळीत व्हायला 1-1.5 वर्ष जातील आणि त्याच्यानंतर परभणीच्या बाहेरची स्वच्छता आपल्याला दिसेल. म्हणजे घोळ करून आम्ही निवांत बसलेलेत ना, हे कोणी काढणं कोणी विचारणं आणि त्यांच्यावर कुठली कारवाई होईना. बरं सर, तुम्ही आता इतके दिवस झाले